करोना काळात हंगामी स्वरूपात घेतलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करा. शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, माननीय महापौर अशोक वैती, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, महापौर, उपमहापौर राजन साप्ते व पदाधिकारी यांची आज 11 वाजता मुख्यालय येथे ठाणे पालिका आयुक्त यांच्याबरोबर कामगारासाठी, कामगार भरतीसाठी व गणपती उत्सवासाठी कामगारांसाठी विशेष सवलत या विशेषावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोविड काळात ज्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली त्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी काही योग्य नियोजन करावे अशी विनंती आयुक्तांना केली होती. याला शासनाच्या भरतीबद्दल सर्व अटी शर्ती नियम समजावून घेऊन योग्य तो निर्णय देण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. ह्या संदर्भातली कोविडमधली ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी शिंदे साहेबांची यांची भेट 14 ऑगस्ट रोजी झेंडावंदनच्या वेळी आपल्या तळावफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतलेली. त्यावेळी कमसे कम 350 ते 400 मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुमच्याशी, पण ज्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल, नियमाप्रमाणे ते करण्यात यावं. त्याच्यामध्ये अजूनही काही 3 मुद्दे आहेत. एक वयाची अटीचं असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल, तो अनुभव आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदे साहेबांनी सूचना दिली. आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे घेतीलच. त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले 2, 4 ते 5 कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील. शिंदेसाहेबांनी आपण पाहिलं असेल की आम्ही कमी फिरत होतो कोविड काळामध्ये, पण शिंदेसाहेब त्यांना सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि आपली ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती. त्यांना कुठेतरी आता एक आशेचा किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे. ह्याच्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं. असं नको होता की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाणी भरतीमध्ये आले. ही तर मुलं आहेतच पण इतरही काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी व्हावं. तसं आपण मागच्या वेळी म्हटलं होतं की आम्ही 5 जण होतो, अजूनही काही आमचे सहकारी होते. गणेश उत्सवापूर्वी जे 2019च्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना 7व्या वेतन आयोगाचे 2 हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत. आणि एक चांगला गणेश उत्सवापूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे. आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची तात्पुरती तरतूद जी आहे ती देखील आपण करतोय. मासिक वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची सूचना आहे. जे प्रत्येक महिन्याचं वेतन आहे ते गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे. जे वर्ग 4 आणि वर्ग 3 मधील जे पदोन्नतीचे कार्यवाही बाकी आहे ते तातडीने सुरू करावे अशा प्रकारचे मनोज शिंदे साहेब असतील, बिर्जे वहिनी असतील, साप्ते असतील, आमच्या संगारे मॅडम यांनी आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली, पत्र देखील दिलेलं आहे की त्यांचं देखील ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यावं. आणि जे सफाई कामगार आहेत ज्यांची शिक्षण अर्हता आहे त्याप्रमाणे त्यांना सेवेत समावेश करून घ्यावं. सेवेत सफाई कामगार म्हणून घेता येतच पण त्यांची शैक्षणिक अर्हता असेल तसं एखादा ग्रॅज्युएशन असेल तर त्याला लिपिक किंवा अजून काय ह्या संदर्भात देखील पदोन्नती संदर्भात देखील कार्यवाही करा अशा प्रकारे देखील आयुक्तांना आम्ही आजच्या चर्चेमध्ये सूचना केलेली आहे. आणि गणेश उत्सवापूर्वी जे आम्ही मागच्या वेळी शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की गणेश उत्सवापूर्वी जे कर्मचाऱ्यांचं वेतन आहे त्याच्यानंतर त्यांचं 6वा 7वा वेतन आयोगाचा फरक आहे 2 हप्ते ते देखील देण्यासंदर्भात आदेश दिले होते. आणि तशा प्रकारची कार्यवाही 1-2 दिवसात आज आणि उद्यामध्ये बऱ्याच लोकांचा ह्याचा फायदा होऊ शकतो. जे काही आदेश दिले त्याचं पूर्तता होणार.
सर काय सांगणार तुम्ही आयुक्तांची भेट घेतली? आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण सेवा, समस्या आणि समाधान या आनंद आश्रमातून लोकांची संवाद साधण्याचा जो प्रयत्न करतो तो गेले अनेक महिने आपण करत आहोत. इतरांनी अनेक दरबार घेतो वगैरे वगैरे सांगून इथं मीडिया पुढे आल्यानंतर ते सर्व बंद झालेले, परंतु आम्ही शिवसैनिक या ठिकाणी नागरिकांच्या सेवा आणि समस्या जाणून ते समाधान करण्यापर्यंत काम करतो आहोत. कोविडचा आता महत्त्वाचा विषय, अनेक विषय वैद्य साहेबांनी सांगितले, परंतु कोविडच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातला एकच नेता असा होता जो घरी न बसता कोविडच्या रोगाला न घाबरता त्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला धावत होता. ज्यावेळेला सक्का भाऊ देखील हात लावत होता, अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मेहनत करत होते, काम करत होते. त्या माध्यमातून त्यांना 2दा कोविड झाला आणि त्याच्यातनं ते बचावून पुन्हा कामाला लागले. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि आमचे नेते त्या ठिकाणी काम करत असताना अनेकांना आव्हान केलं की तुम्ही देखील या सेवेमध्ये या, परंतु बऱ्याच हजार लोकांना जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हा 300-400 ही सर्व आमची मंडळी त्या ठिकाणी ताकदीने काम करायला, न घाबरता काम करायला आली. आज त्यांना विसरून चालणार नाही. ज्या लोकांनी अनेकांचे जीव वाचवले, ठाण्यामध्ये विशेषतः ठाण्याबद्दल बोलेन की जीव वाचवले, जीवाची पर्वा नाही केली, आणि अशा लोकांचं महत्त्व एकनाथराव शिंदे साहेबांना आहे. त्यांनी ते फार मनावर घेतलेले की माझ्या त्या कामगारांवर अजिबात अन्याय होणार नाही, आणि त्याच्यासाठी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत. आम्ही ही सर्व मंडळी आनंद आश्रमातून हे काम करतोय की प्रत्येक कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मला आज आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्त देखील सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात आहेत. त्यांनी हा विषय फक्त ठाण्यापुरता मर्यादित नसून एकनाथ शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी कोविडसाठी काम केले त्यांना न्याय मिळाला यासाठी झगडत आहे. लवकरच याचा निर्णय होईल आणि तो चांगलाच होईल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा करू, एवढं ज्या ठिकाणी सांगतो. बाकी अनेक विषय आहेत आणि अनुषंगाने एक जे काही विषय येतात ते आम्ही तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपलं समर्थन या ठिकाणी, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार, नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन तलावपाळीजवळ डॉक्टर मूस मार्ग, ठाणे पश्चिम येथे हा जनता दरबार पार पडला. या दरबारात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले आणि विविध समस्या मांडल्या. गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, परिवहन सेवा तसेच प्रशासकीय विलंबामुळे
प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारींविषयी वनमंत्र्यांकडे मांडणी केली. मंत्री नाईक यांनी सर्व तक्रारींवर गांभीर्याने चर्चा करून संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मंत्री कार्यालयाकडून आधीच आवाहन करण्यात आले होते की नागरिकांनी आपल्या समस्या या दरबारात मांडून निपटारा करून घ्यावा. त्यानुसार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काही तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले तर काहींसाठी प्रशासकीय स्तरावर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. या जनता दरबारामुळे ठाणेकरांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आपल्याला माहिती आहे, पहिला जनता दरबार झाला खारकर आलीमध्ये, दुसरा झाला काशीनाथ खानेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगायतांमध्ये. आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत. बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत, मानवाने निर्माण केलेल्या समस्या आहेत. नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तर पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा, मुंबईतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा. आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतील. याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंगमधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही. अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत. आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे 2-2 वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतरचे जे त्यांना परतीचा जो एक प्रकारे सन्मानाने द्यायला पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी ती मिळाली नाही अशी तक्रार त्यांनी केलेली आहे. मी माननीय परिवहन व्यवस्थापकाशी बोललो आहे आणि लवकरच माननीय आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर बाब सांगणार आहे. आनंद परांजपेंची जे सांगणं आहे ते रास्त आहे की खरं म्हणजे गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या 2 वास्तू आणि ठाण्याचे भूषण आहे. आणि त्या सूचना कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी केली. आता जर का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्यांनी केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजेत ही आनंद परांजपेची भूमिका आहे. तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदयांना तशा प्रकारच्या भूमिका आम्ही सांगू आणि ती झालेली चूक दुरुस्त करू. तर कुटुंबाच्या विषयी तक्रारी त्या आमचे ज्याला ACS अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे मी दिले. त्यांना सांगितलं तुम्ही त्या बाबतीमध्ये काय खरं खोटं तपासून बघा. नक्की काय प्रकरण आहे ते प्रकरण तर ते मला हे बघा आता प्रकरण ते बऱ्याचशा ठिकाणी त्याची वस्तुस्थिती. तर तुम्ही एक काम करा, आमच्या खात्याचे ACS अतिरिक्त मुख्य सचिव वने मिलिंद म्हैसकर त्यांच्याकडे तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. वन खात्याने कोणाला जमिनी दिल्या नाहीत आणि वन खातं सतर्क आहे, किंबहुना वन खात्याचे सर्व अधिकारी अतिशय सतर्क आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये वन खात्याची जमीन कोणाच्या घशात घातली जाणार नाही याची दक्षता वन खाते घेतली. मात्र येऊरमध्ये सर्रासपणे बांधकाम सुरू आहे, त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या नाहीत. ते बघा, येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे, तो महानगरपालिकेचा भाग आहे. तर त्या ठिकाणी वन खात्याचं त्या ठिकाणी काही अधिकार नाही. वन खात्यामध्ये काही जर अनधिकृत बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा, तो नॅशनल पार्कचा भाग आहे, लगेच कारवाई करून द्या. पंचशील निवास इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ठाण्यातील किसननगर शाळा क्रमांक 23च्या मागे वाचनालयाच्या समोरील पंचशील निवास इमारत या 4 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी 22 ऑगस्ट
रोजी सकाळी 10:40 वाजण्याच्या सुमारास घडली. पंचशील निवास इमारत ही 35 ते 40 वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये 60 ते 70 रहिवासी राहत होते. मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच ही इमारत C2A इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे या वर्गवारीत येणारी इमारत आहे. दरम्यान घटनास्थळी संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, वागळे इस्टेट प्रभाग समिती यांच्यामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, सहाय्यक आयुक्त सोनावणे, श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फडतरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वागळे इस्टेट प्रभाग समिती, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वागळे इस्टेट प्रभाग समिती, महावितरणाचे कर्मचारी उपस्थित होते. भागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या 30-35 वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली साईराजची दुर्घटना, समोरच साईराज बिल्डिंग आहे, ती दुर्घटना घडल्यानंतर शिंदेसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे. आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या हाती नेहमी धक्का पडतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर तिथे दुर्घटना आणि मग अशा मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती तलवार आहे ती परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीनं आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे. आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती 30-35 वर्ष माळ्याचं काम झालं आहे. काही महिन्यामध्ये हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील. परंतु दुर्दैवाने आज 10:30 वाजता पंचशील इमारतीची पॅराफिट वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा त्यांच्या अंगावर पडतो आहे हे बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटतं. आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे. आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेअरिंगचं काम सुरू होईल. आणि सुदैवाने कुठेही इमारत आता सध्या तरी दिसत नाही आहे की इमारत तोडावी लागेल अशी. पाहिलं तर आजूबाजूला देखील काही इमारती आहेत, त्यांच्या नागरिकांचा महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पावसाळ्याच्या अगोदर आपण नोटीस देतात. परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब त्यांना रिपेअरिंगचा बोजा सहन होत नाही आणि म्हणूनच मनात असूनसुद्धा इमारती रिपेअर होत नाही आहे. मग आता त्याला एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे क्लस्टर. आणि आता किशननगर 1मध्ये असेल, रोड नंबर 22ला क्लस्टरचं निर्माण सुरू आहे आणि तेही फार स्पीडमध्ये काम चालू आहे आणि लवकरात लवकर आम्हाला वाटतं की 2-3 महिन्यामध्ये ते शिफ्टिंग सुरू होईल आणि त्या शिफ्ट झाल्यानंतर पुढे फास्ट क्लस्टरची निर्माण जोरात होईल आणि पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये पूर्णपणे 30,000 घरं ह्या किशननगर 1, 2, 3, शांतीनगर ह्या विभागातील पूर्णपणे क्लस्टर पूर्ण होईल असं प्लॅनिंग आमच्या सगळ्यांचं आहे. सर, आपण जर पाहिलं तर या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना सध्या तरी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिफ्ट करणार तात्पुरता सुरू, ज्या पद्धतीने बिल्डिंग जोपर्यंत रिपेअरिंग होत नाही तोपर्यंत या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या ठिकाणी कुठे शिफ्ट केलं जाणार का? कसं आहे की 10:30 वाजता इमारतीचा काही भाग पॅराफिट वाल कोसळल्याचं आम्हाला माहिती पडल्यानंतर सगळेच नगरसेवक 4-5 नगरसेवक इथले लगेचच इथे हजर झाले आणि रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू झालं आहे. बाकी पक्षातील लोकंसुद्धा इथे येऊन त्यांना मदत करत आहेत. परंतु किशननगरमध्ये पहिल्यापासून अशी भावना आहे कुठे काय झाल्यानंतर सर्व मिळून जे दुर्घटनाग्रस्त आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम करतो. लगेचच आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचासुद्धा फोन येऊन गेला आणि त्यांनीसुद्धा रहिवाशांची चर्चा केलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही आहे.
कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे आणि रहिवाशांना जोपर्यंत त्यांची दुसरीकडे सोय होत नाही तोपर्यंत पूर्णपणे शिवसेनेच्या माध्यमातून रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू राहील. आज सकाळी 10:30 वाजता ही बिल्डिंगचा काही भाग पडला. त्याच्यानंतर आम्हाला काही कार्यकर्त्यांना कळवलं. त्या तातडीने सगळे स्थानिक नगरसेवक व इतर पार्टीचे लोक आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्याच्यानंतर ते पहिले 27 जे घरं आहेत त्यांना खाली करण्याचं काम केलं आणि शाळेमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे. तर किशननगर परिसरामध्ये अशा अनेक घटना घडण्याची शक्यता आहे. पाऊस जोरात आहे. कशा प्रकारे आपण माननीय उपमुख्यमंत्र्यांशी संवाद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा क्लस्टर विषय आहे. त्या माध्यमातून आपल्याला या 5 ते 6 महिन्यामध्ये सर्वांना घरं उपलब्ध होतील. त्या माध्यमातून जे 30 ते 35 वर्षाचं महानगरपालिका ऑडिट करते त्या हिशोबाने आपल्याला राहायला देते. ऑडिट केल्यानंतरच आपल्याला राहण्यासाठी ते उपलब्ध करून देतात. या कुटुंबांची पर्यायी व्यवस्था ह्या कुटुंबाची पर्यायी व्यवस्था आम्ही शाळेमध्ये केलेली आहे आणि ऑडिट चेक झाल्यानंतर आणि उद्यापर्यंत त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा निर्णय आम्ही रिपोर्ट आल्यानंतर घेण्यात येईल. प्रकारची आता ऐन गणेश चतुर्थी आलेला आहे आणि या असे प्रकार घडणं आणि नागरिकांचा रहिवाशांचा त्रास होत असं वाटतं. नाही, त्रास आम्हाला बी होतो. कसं बिल्डिंगचा एक भाग जर पडला तर पहिला आम्हाला भीती वाटते की बाबा असं पडायला नाही पाहिजे, कारण की आम्ही ते पावसाच्या याच्यामध्ये आम्ही सतर्क असतो. त्या माध्यमातून महानगरपालिका असो, आमचे कार्यकर्ते असो, त्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते. आणि त्या दृष्टिकोनात शाळेतून आम्हाला साहेबांच्या MMRD मधून जे काही घरं आहेत त्याच्यातून आम्ही जर उपलब्ध करून देता येईल तर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि ते आम्ही करण्यात देऊ. असं ज्या इमारतीच्या एकंदरीत दुरावस्था झाली असं लोकांना तुम्ही शिफ्ट करणार काय? कारण की अति ऑडिट रिपोर्ट येईल तेव्हा येईल, पण असं लोकांची ज्या कोणी पडल्या बिल्डिंगच्या मोठी दुर्घटना घडू ह्या किशननगर भागामध्ये अति धोकादायक बिल्डिंग ह्या 30 ते 35 वर्षापासून आहेत. त्या काही आम्ही त्यांना बोलून रिपेअरिंग करून घेतो. त्या माध्यमातून काही लोक येतात, माध्यमातून करून घेतात, पण काही धोकादायक आहेत तर आम्ही त्यांना खाली करायला लावतो आणि त्या हिशोबाने महानगरपालिकाचा बी रिपोर्ट येतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही MMRD मध्ये आम्ही शिफ्ट करतो. जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात जागीच झाले समस्यांचे निरासन. खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात महापालिका प्रशासन आणि नागरी सुविधांसंबंधी अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. यावेळी केळकर यांनी अनेक समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच मार्गी लावल्या. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत भाजप कार्यालय खोपट येथे नागरिकांच्या समस्या निर्मूलनासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो. आज झालेल्या कार्यक्रमात ठाणे आणि आसपासच्या भागातील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणासंबंधी मदत, सायकल ट्रॅक विषय, प्रवेश प्रक्रिया, रोजगार, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्मार्ट मीटर, पोलीस ठाणे तसेच महापालिकेशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन योग्य मार्ग काढण्यात आला. या उपक्रमात आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप शहर उपाध्यक्ष महेश कदम, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, ओंकार चव्हाण आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. आजवर झालेल्या कार्यक्रमांमध्ये सदर झालेल्या तक्रारींपैकी 50%हून अधिक तक्रारींचे निरसन झाले असून काही तक्रारी जागीच तर काही तक्रारींचे निरसन करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे तक्रारदार नागरिकांचे समाधान होत असून या उपक्रमाबाबत विश्वासार्हता वाढली आहे. परिणामी या उपक्रमात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, अशी माहिती श्री केळकर यांनी दिली आहे.